तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रामेश्वर सीताराम कानडे, राहणार कुठले? राहणार पळसगाव, तालुका कोणता येतो आपला? तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर तुमच्या हातामध्ये जे RP-76 आहे, त्या RP-76चा वापर तुम्ही कधीपासून करत आहे आणि कोणत्या पिकासाठी करताय? गेले 3 वर्षापासून मी याचा वापर करतो. सुरुवातीला टमाट्यासाठी वापर करतो RP-76चा, आणि एक फुलं वाढवण्यासाठी फ्लोरिस म्हणून त्या प्रोडक्टचा. मला याचा रिझल्ट मग तेव्हापासून येत गेला. तर गेल्या 3 वर्षापासून मी सगळ्या पिकावर याचा सगळ्या पिकावर तुम्ही वापर केला आहे. आता तुम्ही लेटेस्ट एक पीक घेतलं बघा, 2 महिन्यापूर्वी. ते कशाचं घेतलं सर? गव्हाचं पीक सर गव्हाचं पीक घेतलं. तर गव्हाचा काय अनुभव सर तुमचा आता लेटेस्टचा? आता गव्हाचं कसं आहे, मी नाही म्हणून फवारणी केली. हां, तर म्हणलं आता जे फवारणी केली आणि जे नाही केली त्याचा आपण रिझल्ट पाहण्यासाठी मी आपल्या दुसऱ्या पिकासाठी मागितलं होतं हे. हां, तर मग म्हणलं पाहायच्या गव्हावर फवारणी करण्याची. तर असं मला डायरेक्ट टप्पा दिसला. याचं जे RP-76चं पीक आहे का, त्याची वाढ बी जास्त झाली. तुम्ही सर म्हणजे एक भाग सोडला होता का कोणता दुसरा? अर्धा भाग सोडा, अर्धा भाग सोडला होता आणि अर्धा भागची फवारणी केली होती. एकच फवारणी. त्याचे दाणे बी असे थोडे जाड आले, हां, बंबे बी असे रबदार आले. आवरेजमध्ये किती फरक वाटला तुम्हाला? हां, किती टक्के आवरेज वाटला समोर तुम्हाला सांगतो? तर मी अर्धा एकरामध्ये फवारणी केली आणि अर्धा याच्यात नाही केली. हां, मग त्या अर्धा एकरामध्ये 7 क्विंटल झाला. 7 क्विंटल. हां, आणि जे बाकीचं जे नव्हती गेली त्याला 4.5 क्विंटल. म्हणजे जवळपास तुमचा कितीचा 2.5 क्विंटलचा फरक पडला सर. हां, म्हणजे त्याच्यामुळे तुमचा विश्वास परत वाढलेला आहे याच्यावर. नाही ते दरवर्षीच वापरतो. दरवर्षी तुम्हाला हे सांगायची गरज नाही आता. पण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार बरं याबद्दल? ते कसं आहे, बाकीचं फवारणी करतात पण एक वेळेस याची फवारणी करून पाहायला पाहिजे. तर हे औषध तुम्हाला कोणाकडून मिळालं होतं? हे आपल्या विनोद वेळेस ही वेळेस तर आहे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या मार्फत तुम्हाला हे मिळालेलं आहे. आता इथून पुढे तुम्ही काय वापरणार आहे का? हा वापर. नक्कीच वापरणार. खूप खूप धन्यवाद सर.